नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची जिओग्राफी या विषयाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 7 मार्च 2025 रोजी झालेला आहे। एकूण 80 गुणांचा हा पेपर आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 12वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 12वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा। त्या ठिकाणी तुम्हाला 2022, 2023, 2024 आणि 2025 या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील। त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत जेणेकरून प्रश्नपत्रिका सोडवायला तुम्हाला सोपे होईल। प्रश्न पहिला, दिलेल्या सूचनेनुसार खालील उपप्रश्न सोडवा। प्रश्न पहिला हा एकूण 20 गुणांसाठी आहे। प्रश्न पहिल्यातील अ प्रश्न 5 गुणांसाठी आहे। अ, ब आणि क स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा। या ठिकाणी अ स्तंभ, ब स्तंभ आणि क स्तंभ देण्यात आलेला आहे। त्यांची साखळी आपल्याला पूर्ण करायची आहे। एक आहे अमेझॉन खोरे, ब स्तंभातील त्याची साखळी येणार आहे दाट विषुवतीय वने आणि क स्तंभामध्ये येणार आहे कमी लोकसंख्येची घनता। त्या ठिकाणी आपण लिहून घेतलेले आहेत। 2, संकोचणारा मनोरा, वृद्धांची संख्या जास्त, जन्मदर कमी व मृत्यूदर अगदी कमी। 3, औद्योगिक क्षेत्र, वस्तू निर्मिती कार्य, उपजीविकेकरता रोजगार उपलब्ध। 4, पंपास गवताळ प्रदेश, व्यापारी पशुपालन, दक्षिण अमेरिका। आणि 5, खाजगी वैयक्तिक टाटा लोह पोलाद उद्योग। अ, ब आणि क यांची साखळी आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न हा 5 गुणांसाठी आहे। पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा। पहिले विधान, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील ॲपेलेशियन पर्वतीय प्रदेशात लोकवस्ती दाट आढळते कारण त्याचा क पर्याय बरोबर आहे लोह व दगडी कोळशाच्या खनिजांचा विकास। जो योग्य पर्याय आहे त्याला आपण टिक केलेली आहे, अंडरलाईन दिलेली आहे। तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तरपत्रिकेत लिहायचे आहे। दुसरे विधान, मासेमारी क्षेत्रासाठीची सर्वोत्तम स्थिती, त्याचा ब पर्याय बरोबर आहे उथळ समुद्र, उष्ण थंड सागरी प्रवाहांचा संगम, प्लवकांची वाढ, थंड हवामान। तिसरे विधान, संयुक्त संस्थानांचे औद्योगिक क्षेत्र देशाच्या ईशान्य भागात स्थापन झाले आहे कारण त्याचा क पर्याय बरोबर आहे तेथे कोळसा लोह खनिजासारख्या खनिजांचा समृद्ध साठा उपलब्ध आहे। व्हिडिओला काही होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे। प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। चौथे विधान, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात अनेक उपप्रदेश आहेत त्यापैकी त्याचा ब पर्याय बरोबर आहे गंगा यमुनेचे मैदान। पाचवे विधान, प्रदेशाच्या विकासावर प्रभाव पडणारा प्रमुख नैसर्गिक घटक, त्याचा अ पर्याय बरोबर आहे साधन संपत्ती। प्रश्न पहिल्यातील क प्रश्न 5 गुणांसाठी आहे। अचूक सहसंबंध ओळखा व लिहा। ए विधान आहे आणि आर कारण आहे। प्रश्न पहिला, ए, उष्णकटिबंधीय सदाहरित घनदाट वनातील वृक्षांचे लाकूड अतिशय टणक असते। आर, उष्णकटिबंधीय प्रदेशात व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय विकसित होऊ शकत नाही। त्याचा ड पर्याय बरोबर आहे। ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। दुसरा प्रश्न, विधान पहा। ए, भारतात औद्योगिक प्रदेश विशिष्ट ठिकाणी केंद्रित झालेले आहेत। आर, भारत हा कृषीप्रधान देश आहे। त्याचा देखील ड पर्याय बरोबर आहे। ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। तिसरा प्रश्न, त्यातील ए विधान, तृतीयक आर्थिक व्यवसायात निसर्गातून काही घेतले जात नाही। आर, केवळ सेवा दिली जात असल्याने त्या व्यवसायांना सेवा व्यवसाय म्हणतात। त्याचा क पर्याय बरोबर आहे। ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहे आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। पुढे आहे चौथा प्रश्न, त्यातील ए विधान, प्रत्येक औपचारिक प्रदेशाच्या वेगळ्या सीमा असतात
ज्यामुळे प्रदेश ओळखणे सोपे जाते. आर ही क्षेत्रे आर्थिक क्रियांमुळे एकमेकांशी बांधलेली आहेत. त्याचा ड पर्याय बरोबर आहे. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. 5वा प्रश्न, त्यातील ए विधान, प्राकृतिक किंवा मानवी घटक स्थिर नसून ते अतिशय गतिशील आहेत, काळानुसार ते बदलतात. आर पृथ्वीवर सदैव परिवर्तन होत असल्याने तिच्या प्राकृतिक व सांस्कृतिक पर्यावरणात विविधता आढळते. त्याचा क पर्याय बरोबर आहे. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहे आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. पुढे आहे प्रश्न पहिल्यातील ड प्रश्न, चुकीचा घटक ओळखा व लिहा. 5 गुणांसाठी आहे. त्यातील पहिला प्रश्न, खनिजांमुळे दाट लोकवस्तीचा बनलेला प्रदेश. त्याचा ड पर्याय बरोबर आहे. उत्तर अमेरिकेतील प्रेयरी प्रदेश हा घटक चुकीचा आहे. दुसरा प्रश्न, नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून असणारे प्राथमिक व्यवसाय. त्याचा क पर्याय चुकीचा आहे. मोटार उद्योग. पुढे आहे तिसरा प्रश्न, स्थानमुक्त उद्योग. त्याचा अ पर्याय चुकीचा आहे. सिमेंट निर्मिती उद्योग. चौथा प्रश्न, अंटार्क्टिका खंडात स्थायी मानवी वस्ती आढळत नाही. त्याचा ब पर्याय चुकीचा आहे. सुपीक जमीन. 5वा प्रश्न, प्राकृतिक भूगोलात अभ्यासले जाणारे घटक. त्याचा ड पर्याय चुकीचा आहे. दळणवळण. प्रश्न दुसरा, खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. एकूण 6 विधाने दिलेली आहेत. कोणत्याही 4 विधानांची भौगोलिक कारणे लिहायची आहेत 12 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 गुण मिळतील. पहिले विधान, लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक आहे. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. उत्तर मी वाचत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. व्हिडिओ थांबून तुम्ही उत्तर वाचायचे आहे. दुसरे विधान, भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. तिसरे विधान, उद्योगधंद्यांचे वितरण असमान असते. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. चौथे विधान, मध्य ऑस्ट्रेलियात उद्योगाचा विकास झालेला नाही. 5वे विधान, निरक्षरता, दारिद्र्य यासारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. पुढे आहे 6वे विधान, भूगोल विषयाचे स्वरूप द्वैतवादी आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, 6 पैकी कोणतेही 4 विधानांची कारणे लिहायची होती. आपण पहिले, दुसरे, तिसरे आणि 5वे विधानाचे कारणे लिहा अभ्यासलेली आहे. पुढे आहे प्रश्न तिसरा, खालील फरक स्पष्ट करा. 5 दिलेले आहेत. कोणतेही 3 फरक स्पष्ट करायचे आहेत 9 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 गुण मिळतील. पहिले आहे भूमी उपयोजन व भूमी आच्छादन. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. भूमी उपयोजनावर प्रामुख्याने मानवी घटक प्रभाव पाडतात.
भूमी आच्छादनावर प्रामुख्याने नैसर्गिक घटक प्रभाव पाडतात. दुसरे आहे सार्वजनिक उद्योग व खाजगी उद्योग. तिसरे आहे प्राकृतिक प्रदेश व राजकीय प्रदेश. या ठिकाणी प्राकृतिक प्रदेश व राजकीय प्रदेश यातील फरक स्पष्ट करण्यात आलेला आहे. प्राकृतिक घटकांच्या आधारे ठरवलेल्या प्रदेशांना प्राकृतिक प्रदेश म्हणतात. मानवी घटकांच्या आधारे ठरवलेल्या प्रदेशांना राजकीय प्रदेश म्हणतात. 4. प्रादेशिक विकास व प्रादेशिक असमतोल. आणि 5. निसर्गवाद व संभाव्यवाद. या ठिकाणी निसर्गवाद व संभाव्यवाद यातील फरक स्पष्ट करण्यात आलेला आहे. पाचपैकी कोणतेही 3 सोडवायचे होते. आपण प्रश्न क्रमांक 1, 3 आणि प्रश्न क्रमांक 5 पूर्ण केलेले आहे. प्रश्न चौथा अ. दिलेल्या जगाच्या नकाशात पुढील बाबी योग्य सूची किंवा चिन्हांच्या साहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा. 8 पैकी कोणतेही 6 गुणांसाठी कोणत्याही 6 बाबी दाखवायच्या आहेत आणि त्यांची सूची तयार करायची आहे. प्रश्न चौथ्यातील ब प्रश्न. दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 5 प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला 5 गुण मिळतील. आणि आलेखाचे वाचन केले तर तुमच्या लक्षात येईल की सर्व प्रश्नांची उत्तरे ही आलेखातच आहेत. आलेख देण्यात आलेला आहे. भारत व्यावसायिक संरचना प्राथमिक सेवा क्षेत्र प्रमाण 1 सेमी बरोबर 10%. सूची देण्यात आलेली आहे. शेतकरी शेतमजूर. वाय अक्षावर आहे टक्केवारी आणि एक्स अक्षावर आहे वर्ष. त्यावर आधारित प्रश्न अभ्यासू. प्रश्नांची उत्तरे आपण त्या ठिकाणीच लिहून घेतलेली आहेत. प्रश्न पहिला. पुढील आलेखामध्ये काय दर्शविले आहे? उत्तर. पुढील आलेखामध्ये भारत व्यावसायिक संरचना प्राथमिक सेवा क्षेत्र दर्शविले आहे. 2. सर्वात जास्त शेतकऱ्यांची टक्केवारी कोणत्या दशकात दिसून येते? उत्तर आहे 1961 या दशकात. तिसरा प्रश्न. सर्वात कमी शेतमजुरांची टक्केवारी कोणत्या दशकात दिलेली आहे? सर्वात कमी शेतमजुरांची टक्केवारी 1961 या दशकात दिलेली आहे. चौथा प्रश्न. दिलेल्या स्तंभालेखात कोणत्या घटकांची टक्केवारी सर्वच दशकात जास्त दिसून येते? उत्तर. शेतकरी या घटकांची टक्केवारी सर्वच दशकात जास्त दिसून येते. पाचवा प्रश्न. वर्ष 1971 मध्ये शेतकरी व शेतमजुरांची टक्केवारी किती आहे? उत्तर. वर्ष 1971 मध्ये शेतकरी 43% व शेतमजूर 26% आहे. पुढे आहे प्रश्न 5. खालीलपैकी संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 3 12 गुणांसाठी. 5 टिपा दिलेल्या आहेत. कोणत्याही 3 लिहायच्या आहेत. प्रत्येक टिपला या ठिकाणी 4 गुण मिळतील. पहिली टीप. जन्मदर आणि मृत्यूदरातील सहसंबंध. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. पुढे आहे दुसरी टीप. संमिश्र भूमी उपयोजन. पुढे आहे तिसरी टीप. शिकार व परिसंस्थेचा राज. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. चौथी टीप आहे वाहतुकीची उद्योगाच्या विकासातील भूमिका. आणि 5वी टीप आहे संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहाचे महत्त्व. 5 पैकी कोणत्याही 3 टिपा अभ्यासायच्या होत्या. आपण प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3 या टिपा अभ्यासलेल्या आहेत. प्रश्न 6 अ. खालील उतार्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न.
उतारा व्यवस्थित वाचायचा आहे। उतारा वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल सर्व प्रश्नांची उत्तरे ही उतार्यातच आहे। प्रश्नांची जी उत्तरे आहेत त्याला आपण उत्तर क्रमांक आणि अंडरलाईन केलेली आहे। आपण उत्तर लिहून घेतलेले आहेत। प्रश्न पहिला, पशुपालन व्यवसायाचे जागतिक वितरण कोणत्या अक्षवृत्ताच्या दरम्यान झालेले आढळते? उत्तर, पशुपालन व्यवसायाचे जागतिक वितरण 30° ते 60° उत्तर व 30° ते 55° दक्षिण अक्षवृत्ता दरम्यान झालेले आढळते। दुसरा प्रश्न, पशुपालन व्यवसायाचा सर्वात जास्त विकास कोणत्या गोलार्धात झालेला आहे? उत्तर, पशुपालन व्यवसायाचा सर्वात जास्त विकास उत्तर गोलार्धात झालेला आहे। तिसरा प्रश्न, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण व उत्तर अमेरिका खंडातील पशुपालन व्यवसाय कोणत्या घटकामुळे प्रभावित झालेले आहे? उत्तर, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण व उत्तर अमेरिका खंडातील पशुपालन व्यवसाय विस्तीर्ण गवताळ कुरणे, अत्याधुनिक तंत्र, बाजारपेठ, जमिनीच्या मोठ्या भागावर उपलब्धता या घटकांमुळे प्रभावित झालेले आहे। चौथा प्रश्न, जगातील पशुपालन व्यवसायाचे यांत्रिकीकरण झालेले खंड कोणते? उत्तर, जगातील पशुपालन व्यवसायाचे यांत्रिकीकरण झालेले खंड पुढील प्रमाणे आहेत: दक्षिण अमेरिका व उत्तर अमेरिका। प्रश्न 6व्यातील ब प्रश्न, आकृती काढून नावे द्या। 3 आकृती दिलेल्या आहेत, कोणत्याही 2 आकृती काढायच्या आहेत 4 गुणांसाठी, म्हणजे प्रत्येक आकृतीला या ठिकाणी 2 गुण मिळतील। पहिली आकृती आहे स्थिरावलेला मनोरा, दुसरी आकृती आहे वर्तुळाकार वस्ती। आपण दुसऱ्या क्रमांकाची आकृती पाहू। या ठिकाणी वर्तुळाकार वस्तीची आकृती दिलेली आहे। आकृती क्रमांक 3, भूगोलाचा अन्य विषयाशी असलेला सहसंबंध। या ठिकाणी भूगोलाचा अन्य विषयाशी असणारा सहसंबंध ही आकृती देण्यात आलेली आहे। पुढे आहे प्रश्न 7वा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। 2 पैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे 8 गुणांसाठी। पहिला प्रश्न आहे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक स्पष्ट करा आणि दुसरा प्रश्न आहे व्यापारावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा। आपण दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे। व्यापार हा माणसाचा एक अत्यंत महत्त्वाचा असा तृतीयक व्यवसाय आहे। व्यापारामुळे वस्तूंची आणि सेवांची देवाणघेवाण होते आणि माणूस आपल्या विविध गरजा भागवतो। व्यापारात कृषी उत्पादने, औद्योगिक उत्पादने, खनिजे, ग्राहकोपयोगी उत्पादने अशा असंख्य वस्तूंची देवाणघेवाण होते। जागतिक व्यापारावर पुढील घटक परिणाम करतात। पहिला घटक आहे अंतर। अंतर हा व्यापारावर प्रभाव पाडणारा महत्त्वाचा घटक आहे। दुसरा घटक आहे साधन संपत्तीचे वितरण। पृथ्वीवरील नैसर्गिक घटक साधन संपत्ती यांचे वितरण असमान आहे। त्यामुळे मृदा, वने, कृषी उत्पादने, खनिज संपत्ती काही प्रदेशात मुबलक तर काही प्रदेशात दुर्मिळ आहे। ही तफावत व्यापार निर्मितीस कारणीभूत ठरते। तिसरा व्यापारावर परिणाम करणारा घटक आहे उत्पादनामधील तफावत। चौथा घटक आहे हवामान। पृथ्वीवरील हवामान सर्वत्र भिन्न असते, शिवाय ऋतुमानाप्रमाणे त्यात बदलही होत असतात। या हवामानामुळे वस्तूंचे उत्पादन, वाहतूक, समुद्राची स्थिती, मंदिराची स्थिती यावरही परिणाम होतो आणि त्याचा परिणाम पुढे व्यापारावर होतो। पाचवा घटक आहे लोकसंख्येचे वितरण। ज्या प्रदेशात लोकसंख्या जास्त असते तिथं विविध वस्तूंना सतत मागणी असते आणि त्याचा परिणाम जागतिक व्यापारावर होतो। 6वा परिणाम आहे लोकसंख्येचे राहणीमान। लोकसंख्येप्रमाणे लोकसंख्येची कारकशक्ती देखील व्यापारावर प्रभाव पडते। ज्या देशाचा आर्थिक विकास झाला आहे त्या देशातील लोकांचे दरडोई उत्पन्न जास्त आहे, अशा देशातील लोकांचे राहणीमानही असते। 7वा घटक आहे आर्थिक व औद्योगिक विकासाचे स्वरूप। देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा व्यापारातील सहभागावर प्रभाव पडतो। 8वा घटक आहे गुंतवणूक। व्यापारासाठी उत्तम बंदरे, आधुनिक जहाजे, संदेशवहनाची आधुनिक साधने इत्यादी पायाभूत सुविधांची गरज असते। या सुविधा पुरवण्यासाठी गुंतवणुकीची गरज असते। जेथे अशी गुंतवणूक होते त्या देशाची व्यापारवृद्धीही जलद होते। 9वा घटक आहे वाहतुकीच्या सोयी आणि विकसित पार्श्वप्रदेश। 10वा घटक आहे संदेशवहन। 8 गुणांसाठी आहे हा प्रश्न, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देखील मोठे येणार आहे। 11वा घटक आहे शासकीय धोरण आणि राजकीय संबंध। प्रत्येक देशाचे आयात निर्यात संदर्भात एक धोरण असते। या धोरणानुसार काही वस्तूंच्या व्यापारावर निर्बंध असतात तर काही वस्तूंच्या व्यापारासाठी विशेष प्रोत्साहन दिले जाते।
शासकीय धोरणाप्रमाणे जगातील इतर देशांशी असणाऱ्या राजकीय संबंधांचा परिणामही व्यापारावर होतो. 12वा घटक आहे आंतरराष्ट्रीय धोरण. दहशतवाद किंवा चोरटा व्यापार, अंमली पदार्थांचा व्यापार, वसाहतवाद यांसारख्या समस्यांशी लढण्याकरता काही देशांविरुद्ध संयुक्त राष्ट्र काही निश्चित असे धोरण आखतात. अशा प्रकारच्या धोरणांमुळे त्या देशाच्या व्यापारावर परिणाम होतो. 13वा घटक आहे जकात आणि कर. 14वा घटक आहे जागतिकीकरण. जागतिकीकरणामुळे आता अनेक देशातील बहुराष्ट्रीय कंपन्या आपले जाळे जगभर विस्तारत आहेत. 15वा घटक आहे जागतिक ताणतणाव. थोडक्यात जागतिक व्यापारावर फार गुंतागुंतीच्या मुद्द्यांचा प्रभाव असून त्यामुळे जागतिक व्यापाराचे स्वरूपही फार क्लिष्ट झाले आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची भूगोल या विषयाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.